तर आकाश मडवी आणि गीतेश मडवी एवढे मात्र बाहेर झाले होते की त्यांना रोखणं म्हणजे फार कठीण. आणि त्यानंतर आपण पाहिला तर तुडीची गोलंदाजी केली, शेवटपर्यंत लढलाच आणि तिथे सामना जिंकवलाच. तर कशा एकदम खूप सुंदर वाटतंय. कॉन्फिडन्स होता मला. सर्वात जास्त विश्वास देणार माझा विनय मात्रे आहे, तोच कॅप्टन आहे माझा. आणि सर्व चेंडू समोरचे मारले होते उलवकरांनी, फक्त पाठी चेंडू टाकायचा होता, तेच डॉट होत होते. तर हे राखेचा हा विश्वास आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. तर भावेश्वर बिल्डर साहेब आपण या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण स्वागत कक्षामध्ये आमचे भावेश्वर बिल्डर साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे. पाहुण्यांची देखील बातमी आली. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. मिहिरा स्पोर्ट आहे गावदेवी ट्रॉफी 2025. आर्यन भोईर आपण देखील या व्यासपीठावरती यायचं आहे. आर्यन भोईर. तर भावेश्वर सर आपण आपल्याला सन्मान जाईल. एकीकडे मॅचला सुरुवात करायची आहे. आपण पाहुण्याचा आदर सत्कार करतो. आपण पाहू शकाल भावेश्वर बिल्डर्स सरांना देखील माईची प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आमच्या पाहुण्याचा आदर तीर्थ सत्कार आपण पाहतात. खूप सुंदर ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात. हॅलो मॅच नको ना सर, चला सामन्याला सुरुवात करायची. आपण स्कोर लक्ष द्यायचं आहे. हॅलो चला मॅचला सुरुवात होतोय. थँक्यू सो मच. मनोहर मात्रे आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्याचबरोबर कॉमेडी किंग आमचे दशरथदादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे पडवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणदादा पाटील उलवे, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. मृत्युकेचे पवित्र तब राखिले, स्वराज्य स्वप्न तब साकारिले, गरजोनिया केलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीने त्रिबार मानाचा मुजरा आणि उपस्थित असलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर उपस्थित आमच्या सर्व मान्यवरांचं मिहिरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. मॅच मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट आहे दोन संघांमध्ये आणि ते विकेट नंबर पहिली मैदानाच्या बाहेर झाले आहे. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. हॅलो या दरम्यान आपण आमचे नाहिदे साहेब आणि जिल्हाधीश साहेब आपण या, आपल्या जिल्हारे साहेब आपण देखील यायचं, आपल्याला सन्मानित केलं जाईल. नाहिदे साहेब आणि आमचे जिल्हारे साहेब इथे आलेत MSCB. तर आपण मयूरदादा मात्रे म्हटलं तर MSCB मध्ये कार्यरत आहेत आणि सातत्याने त्यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतात. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आणि आपण पाहुण्यांची बंदी लागली आणि पाहुण्यांचा आपण इथे शुभ सन्मान करूया. तर प्रथम आपण नाहिदे साहेबांना ही माईची प्रेमाची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आणि जिल्हाधे साहेबांना देखील आपण इथे सन्मानित करतो. दोन पाहुण्यांचा मात्र आदरतीर्थ सत्कार आपण पाहतात या आपण पाहतात स्वागत कक्षामध्ये. तर विवेक दुबे सर यायचं आहे. विवेक दुबे सर ज्याने आपल्याला स्पॉन्सर स्पोर्ट्स सायकल केली, तर विवेक दुबे सर आपण देखील यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या वतीनं. हॅलो विवेक दुबे सरांना देखील आपण सन्मानित करतो. खूप प्रेम आपण पाहिला या मोरावे ग्रामस्थांवरती नेहमी असतं सरांचा. आम्हाला देखील कुठलीही स्पर्धा असू दे नेहमी ते आम्हाला बक्षीस लावत असतात.
तो षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट लवकर बाहेर गेला. खरं तर भूषण पाटील बाद झाला. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल कांबळे आणि त्याच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. यातनं जो जिंकेल तो सुपर फाय मध्ये दाखल होईल. 2-11 अंबिका किराणा स्टोर तुर्बे विरुद्ध अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरे यांच्यामध्ये लढत आहे. दोन्ही तुल्यबल संघ आहेत, ताकदवर संघ आहेत. हॅलो योग्य थोडा वेळ मी थांबवते कारण पाहुणे भरपूर आपल्या व्यासपीठावरती आहेत. आपल्याला जे सामनावीर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच दिली ते सन्माननीय श्री शंकर गणपत पाटील यांना विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. स्वागत कक्षामध्ये आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आमचे मोरावे गावचे श्री शंकर गणपत पाटील येथे आलेत, त्यांना देखील आपण सन्मानित करतो. आपण माईची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानित करतो. श्री आमचे शंकर गणपत पाटील यांना देखील आपण सन्मानित करतो. पुढचा सन्मान श्री लहुआरी म्हात्रे यायचा आपण आपल्याला देखील आपल्याला भरतो म्हात्रे आणि मिहिरास बोर्ड आई गावदेवी ट्रॉफी आपण आलात, आपल्याला सन्मानित केलं जाईल. आमचे मोराबी सर्व ग्रामस्थ अतिथी आपण पाहिलं तर समाजसेवक जे गावामध्ये आमच्या सर्व गोष्टी असतील त्याची समाजसेवा करत असतात नेहमी, ते आमचे श्री लहुआरी म्हात्रे यांना देखील आपण या व्यासपीठावरती माईची प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. बरेच सारे मान्यवर व्यासपीठावरती आहेत आणि अगदी मान्यवरांचा सन्मान देखील होणं गरजेचं आहे. मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान गावदेवी चषकातली एक ट्रॉफी तुमच्या घरी जाईल. हॅलो चला कांबळे सर आपण देखील यायचंय. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा ओलवेन नोट मधली एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मेहरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित गावदेवी चषक 2025 चा शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई या चढोळा. आणि आपण पाहतोय गावदेवी चषकाचा शानदार सोहळा. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर किमान एक तरी ट्रॉफी. दोन्ही बलाढ्य संघ एकमेका विरुद्ध आहेत. फटका चांगला आहे. 22 पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. एका टप्प्यानं सीमारेषा बाटतोय. बॉल चाललाय चौकारासाठी. ते पण सन्मान केला जातो आमचे सर्व महावितरण ही टीम. कारण मयूरदादा मात्र म्हटलं तर हे नेहमी आपण पाहिलं तर महावितरण इथे कार्यरत असतात आणि इथे पाहुणे भरपूर लागलेत. आपण पाहिलं 5 रात्रीमध्ये भरघोस पाहुण्यांची मान्य आली आणि त्यानंतर आपण सन्मान करतो. आमचे उलवेचे जावई गुरुनाथ पाटील यांना देखील विनंती करतो, आपण देखील याचा सन्मान केला जाईल, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल या स्वागत कक्षामध्ये. तर चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साईडला फ्लिक दिला. अलोंग द कार्पेट चालला ऑन साईड मध्ये लॉंग ऑनला. तोपर्यंत एक सिंगल मिळाली. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एकीकडे टीम तुर्बे, दुसरीकडे बामण डोंगरी. याच परिसरातले 2 संघ आहेत. एकमेका विरुद्ध खेळतात. अनेक वेळा एकमेका विरुद्ध खेळलेत. त्यामुळे एकमेकाच्या उणीधुनी, एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहिती आहेत. एक जबरदस्त मॅच. तर इथे आपण आमचे जावई गुरुनाथ पाटील यांना माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जातोय. तर जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे योगेश मडवी याचा आपण गोड आवाज ऐकणार आजच्या रात्रीमध्ये. सिद्धी करवलीचे आमचे मित्र योगेशजी मडवी यांच्याकडे. बघा यानंतर होणारी लढत आहे चॅलेंजर जिल्हे विरुद्ध ओढापण बहाल. दोन्ही कॅप्टनला सूचना की यानंतर लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, त्यामुळे आपण जास्त ब्रेक घेऊ नका प्लीज. कारण आज शेवटची रात्र आहे. 2 संघ एकमेका विरुद्ध आहेत. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कबर बाउंड्री लाईनच्या होते क्षेत्ररक्षक उभा आहे. तिथे 1 धाव मिळाली. सिंगल धाबसंख्या पुढे. आमच्या स्कोरनामा सांगतायत 20 धाबा 1 गडी बाद. भूषण पाटील लवकर बाद झाला. 1 चौकार त्याचा आपण पाहिला, परंतु इकडे बॅट्समन तुम्ही पाहतात राहुल कांबळेच्या बॅटमधून 1 चौकार 1 षटकार आला. त्याचबरोबर नमित पाटीलनं 1 चौकार ठोकलाय. आतापर्यंत 20 धाबा झाल्यात. षटक क्रमांक सध्या आपण पाहिलं तर दुसरं सुरू आहे. चांगली मॅच होणार. दोन्ही ताकदवर संघ आहेत.
शपलून करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कनेक्शन व्यवस्थित नाहीये. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल मिळाली लेग बॅटच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या आपण पाहतोय धाबा फलकामध्ये टोटल लागली आहे 21 धाबा. बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे या मॅच मधून जर तुम्हाला सुपर फाय मध्ये दाखल व्हायचं असेल, या गावदेवी चषकातली एखादी ट्रॉफी घरी न्यायची असेल, तर तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. चला चॅलेंजर चिरले संघ आणि ओढापण बहाल संघ आपण रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आय कॅन्डली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. एक जबरदस्त मॅच पुन्हा एकदा सेकंड राऊंडची पहिली लढत होणार. त्यानंतर एनसीसी उलवे विरुद्ध मीरा स्पोर्ट्स मोरावे यांच्यामध्ये पुन्हा एकदा सेकंड राऊंडची सेकंड मॅच होणार. त्यानंतर अंतिम लढत होणार आणि त्यानंतर सुपर फायच्या लढती होणार. आज एक जबरदस्त लढती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारही बाजूने आलेत. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून देखील बरेच सारे प्रेक्षक सध्या मॅचला एन्जॉय करतात. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मीरा स्पोर्ट्स मोरावे आयोजित गावदेवी चषक 2025 पर्व. चला टीम बामण डोंगरी आपण एकत्र येऊ नका, एवढा वेळ आम्ही तुम्हाला देणार नाहीये, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नसते. तर मित्रो, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतंय. कारण मी नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जात आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. कारण आजची रात्र ही शेवटची रात्र आहे आणि असं म्हटलंही जातं की रात्रही वैऱ्याची असते. परंतु आज या क्रिकेट स्पर्धेतनं चॅम्पियनशिप कोण पटकावणार, प्रत्येक संघाने स्वप्न बाळगलंय. या स्पर्धेतली किमान एक तरी ट्रॉफी घरी घेऊन जायचं आणि ह्या दोन्ही संघांचं स्वप्न आहे की अंतिम टॉप मध्ये आम्हाला पोहोचायचं आहे. हे स्वप्न घेऊन 2 संघामध्ये याच्यामध्ये ही लढत खेळतायत. गोलंदाजी मागवती तयार. हो, भीमर चेंडू खरं तर पंचांनी घोषित केला आणि फक्त त्याला दिशा दिली आहे. वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं बॉल पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. टोण्यासारखाच फटका होता. एवढी तीक्ष्ण नजर फलंदाजाची की जेवढ्या स्पीडनं बॉल आला त्याला फक्त दिशा दिली. कलात्मक क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हे शिवरायांची शिकवण आहे. कारण शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, लढाया जिंकल्या, कधी शक्तीनं तर कधी युक्तीनं. आणि मागचा फटका देखील तेच पाहिला. फ्रीट येणारा चेंडू फ्रीट आहे. बॅटची एज पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला बीट केलाय. बॉल चाललाय धन 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 करत. पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक लय भारी चौकार. सुपर संगीत, क्रिकेट विथ म्युझिक, डीजे सँडी. खरं तर आपलं कौतुक करायला पाहिजे. आज पुन्हा एकदा ही अंतिम रात्र गाजवत असताना बॉल चांगलाय, बॉल चांगलाय. ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केला, चेंज ऑफ डिलिव्हरी त्यानं फेकली आणि डॉट चेंडूची समाप्ती. मागचे 2 चेंडू आपण पाहिले तर थोडे खराब होते. त्यानंतर इथे डॉट चेंडू आलाय. जीत खोत तुम्ही पाहतात सध्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आहे. उल्बे नोट मधील आपल्या पनवेल तालुक्यातील एक ताकदवर संघ सध्या आपण पाहतोय तो म्हणजे बामण डोंगरी संघ. रायगडात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून देखील त्यांची दहशत आहे. कारण मागच्या 2 दिवसापूर्वी व्हाईटचा इशारा पंचांकडून उसाटणे म्हणजे अंबरनाथमध्ये स्पर्धा, मलंगडामध्ये स्पर्धा पार पाडली. त्या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला जीवदानी बामण डोंगरी संघटन. संदेश गोंदलीनं मॅन ऑफ द सिरीज 6वी बाईक जिंकली. अनेक कारकिर्दी पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील चॅम्पियनशिप पटकावलं. सध्या बामण डोंगरी संघाची चर्चा रायगड आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये बहुचर्चित असलेला संघ. बॉल चांगला आहे. यावेळेस कमबॅक झालाय. जरी 2 चेंडू त्यानं खराब फेकले तरी इथे त्यानं कमबॅक दिलाय. जीत कोचचा हा षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत टीमची टोटल सध्या 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नमित पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिले तर आतापर्यंत 13 धावा आल्यात. राहुल कांबलेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात.
एक सुंदर मॅच प्रेक्षक वर्ग सध्या मॅचला एन्जॉय करतात. तुमचा संपूर्ण कॉमेंटरी बॉक्स देखील इथे दाखवलं जात आहे एक इव्हेंटच्या माध्यमातून. मिस टायमिंग बॉल हवे ते क्षेत्ररक्षक दूर आहेत परंतु इथे पोहोचू शकले नाहीये. तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. 2 धाबीने संघ पोहोचलाय सध्या धाबा फलकावरती. रन संख्या आपण पाहतोय टोटल 33 रन 33 धाबा. 2 मोठे संघ आहेत म्हणजे टोटल देखील मोठी पाहायला हवी. ग्राउंड तुम्ही पाहिला मागच्या वर्षी मयूरदादांची स्पर्धा आम्ही पाहिली परंतु त्यापेक्षा यावर्षी अनेक बदलाव घडून आणलाय. कौतुक करायला पाहिजे. मीरा स्पोर्ट्स मोराबे आयोजित तुम्ही गावदेवी चषक पाहतात आणि सध्या या स्पर्धेची अंतिम रात्र. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. शॉर्ट लाईनचा चेंडू पुल केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आलेत एक्स्ट्रा कबामध्ये. झेल टिपलाय आणि खेळ समाप्त होतोय. नमित पाटीलचा धक्का नंबर 2. टीमची टोटल 33 धावा. अप्रतिम संगीत डीजे सांडेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खरं तर मंत्रमुग्ध करणारे संगीत आहेत. छत्रपती शिवराय ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केला. आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण जगामध्ये मित्र 8 मोठे शत्रू होते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, औरंगजेब, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रज. हे 8 जगातले मोठे शत्रू एकाच वेळी 8 दिशांना नामरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक गडकिल्ले जिंकले, अनेक लढाया जिंकल्या. कधी शक्तीनं तर कधी युक्तीनं, आपल्या मावळ्यांच्या ताकदीनं. ते छत्रपती शिवरायांचं संगीत सध्या डीजेच्या माध्यमातून ऐकलं जाते. विकेट नंबर 2 33 वरती 2 गडी बाद झालेत आणि सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत क्रिस्टल ट्रॉफ्या. या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा कमबॅक झालाय. जीत कोचचं षटक सुरुवातीला थोडंसं मागणं राहिलं परंतु या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केली आणि टोटल धाबा दिला या ओव्हरमध्ये 12. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा फलकावरती 11.00च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना द्रोण 11 अंबिका किरणा स्टोर तुर्बे टीमनं केले 2 गडी बाद 33 धाबा. क्या बात आहे. सध्या तेच संगीत आणि तीच परिसर आपण पाहतो. उल्बे नोड भूमिपुत्रांचा एकच ठाव. नवी मुंबई विमानतळाला फक्त दिबासाहेबांचं नाव. संगीत ऐकलं. स्क्रीनमध्ये तुम्ही या स्पर्धेचे सर्वेसर्वा लाडके आयोजक मयूरदादा म्हात्रे यांना पाहिलं. खरं तर ते सध्या आपण पाहतोय आणि मिहिका सध्या त्यांच्या जवळ आहे. खरं तर मिहिरा स्पोर्ट्स ह्या नावानं मोराबे संघ चर्चित आहे आणि त्याचे सर्वेसर्वा म्हणजे आमचे मयूरदादा म्हात्रे सध्या स्क्रीनवरती दाखवले देत आहेत. एक शांत स्वभावाचे संयमी माणूस, दमदार व्यक्तिमत्व. मयूरदादांचं मनापासून स्वागत आणि खरं तर त्यांचा आभार. कारण प्रत्येक वर्षी आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून येते. त्यांचं मनापासून आभार. आमचे अध्यक्ष किरणदादा पाटील आपल्या मनापासून आभार. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 33 धाबा लागलेत. षटक क्रमांक 4 म्हणजे अंतिम षटक आता कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून फेकलं जाईल. पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. 33 धाबा झालेत म्हणजे अंतिम षटकामध्ये मोठ्या पटक्यांची अपेक्षा असेल. बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. याच्या अगोदर एक डॉट आला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे कारण महत्वाची लढत आहे. या क्षणाला तुमच्याकडून गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं आहे. फुलटा चेंडू होता. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकदम मिळाली. फक्त सिंगलला प्राधान्य दिले. धावसंख्या 34 होती. अपेक्षित स्कोर आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये किमान 45 ते 50चं टार्गेट उभं राहावं लागेल. कारण सध्या समोर देखील जीवदानी बामण डोंगरी संघ सगळ्यात ताकदवर संघ. त्याची चर्चा मी मगाशीच केली की त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्या टीम समोर कमीत कमी 45 ते 50 धाब्याचं टार्गेट सेट करावं लागेल. आता चेंडू शिल्लक राहिलेत फक्त 3.
क्लिक बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली. विकेट नंबर 3. धक्का लागलाय तुर्बे टीमला. टोटल आमचे स्कोरर आम्हाला सांगतात विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर गेलेत, दाबाच दिलेत. त्या स्कोरबोर्ड होती फक्त 34 धावा. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक राहिले. टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल. बॉल चांगला पडल्यानंतर बाउन्स झाला, शरीरावरती आदळला आणि केवळ 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगल मिळाली. बॅटची एज होती, पंचांना सांगितलं 1 धावेने संघ पोहोचले तो केवळ 35 वरती. या षटकामध्ये 5 चेंडू फेकले, 1च धाव आली, 2 धावा आल्या आणि खरं तर 1 विकेट मिळाली. नेक्स्ट मॅच चला चॅलेंजर चिर्ले विरुद्ध ओढापूर बहाल. लास्ट बॉल आणि ते ठोकलाय, मोठा फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात, वेल जज वेल कॅच. आणि अशा प्रकारे अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली कल्पेश ठाकूरला आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम 2-11 अंबिका किराणा स्टोर तुर्बे टीमनं केले त्या फक्त 35 धावा आणि 36 धावेचं टार्गेट उभं केलंय अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट वामन डोंगरे यांच्या टीम समोर. करत यानंतर होणारी लढत चॅलेंजर चिर्ले विरुद्ध ओढापूर बहाल यांच्यामध्ये नाणेफेकी होईल. जर दोन्ही कॅप्टन आले असते तर लगेच नाणेफेकी करून घ्या. दोन्ही कॅप्टन जर आले नसते तर दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, आई कैंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट होगा. नक्कीच योगेश थांबवतो. अगोदरच्या मॅच मध्ये जो आपण पाहिलं तर मयूरदादा म्हात्रे याच्या सौभाग्यवती आमच्या योगिताताई म्हात्रे यांनी जे विनय म्हात्रेला बक्षीस लावलं होतं ते आपण प्रथम बक्षीस देणार आहोत. याच विनय म्हात्रे आपण देखील एक चांगला परफॉर्मन्स दिला. पण विनय म्हात्रे या आणि आम्ही सर्व आमची ही मंडळी आहे उपस्थित, मयूरदादा म्हात्रे यांची सर्व फॅमिली. तर नक्कीच आम्हाला येथे 5,000चं योगदान आलंय. श्री शंकर गणपत पाटील यांचं मनापासून आभार. चला या पण विनय आणि सर्व मंडळी यायचे. इथे सर्व फॅमिली या व्यासपीठावरती आहे मयूरदादा म्हात्रेची. कॅमेरामॅन नक्कीच आपण पाहू शकाल. 3 षटकारांचं त्याला आपण 1,500 रुपये आणि प्रत्येक चेंडू डॉटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. हे सर्व आपण पाहू शकाल. मयूरदादा म्हात्रे यांच्या सौभाग्यवती योगिताताई म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण देऊया. आणि मयूरदादा म्हात्रे यांच्या आणि त्याच्या सौभाग्यवती सर्व फॅमिली आज आपण पाहिला मित्रांनो या व्यासपीठावरती आहे. हे टेनिस क्रिकेटने काय दिलंय तर हे प्रेम दिलंय. आज आपल्या घरामध्ये देखील आपल्या आई असेल, बहीण असेल, सर्व कोणी आपली फॅमिली असेल ते आपले मॅच पाहत असतात. हे टेनिस क्रिकेटने दिलंय. काय नाही दिलं आपल्याला, भरपूर काही या टेनिस क्रिकेटने दिलंय. आणि आज देखील या व्यासपीठावरती आपण पाहतात हे प्रेम आहे. आणि या टॉस करण्यासाठी मी विनंती, चला 2 कर्णधार येतील पुढच्या 5ला टॉस करण्यासाठी. मी राहुल म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करायचे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो आमचे पावतू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल म्हात्रे, आमचे परम मित्र. नक्कीच एक खूप उच्च भरारी घडली आणि आज राहुल दादा म्हात्रे हे पावतू सामाजिक संस्था असतात त्याच्या शुभास्ते आपण टॉस करतो. चॅलेंजर चिर्ले आणि ओढापूर बहाल टॉस होतोय. 4 ओव्हरची मॅच. चॅलेंजर चिर्ले आपण टॉस जिंकलात, 1-1 सामना जिंकलाय. डी पोल मधले आपण तर सामोरे ओढापूर बहाल आहे, एक ताकदीचा संघ आहे. या स्पर्धेमध्ये चांगलं त्यांचं देखील परफॉर्मन्स झालाय. तर आपला निर्णय काय असेल आणि आमच्या मयूरदादा म्हात्रे याच्या आयोजनाबद्दल थोडक्यात. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्ही बॅटिंग करू आणि चांगला स्कोर करायचा प्रयत्न करू.
थँक्यू. तर याचे सुदेश आपण टॉस जिंकला चॅलेंजर चिरले संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षणाच्या कुठपर्यंत आपण त्याचा स्कोर थांबवणार. जेवढ्या कमी धावा होतील तेवढ्या कमीत कमी धावाचा प्रयत्न करू मी. 30 पर्यंत 30-35. थँक्यू. नक्कीच इथे एवढा पण वाहल संघाचा कर्णधार की आम्ही कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच जाऊया. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पुढची लढत आपल्या भेटीस येईल. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या गेस्टमध्ये ओढापून वाहाल आणि त्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 मिनिटं मी थांबवतो योगेश. इथे आमचे मोराबी गावचे श्री लहुहरी म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेला 1,500चं योगदान आलंय. मनापासून आभार. हे आपण पाहतात नक्कीच आई एकविरा इव्हेंट्स कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील ही मयूरदादा म्हात्रे, आमचे संजय डोंबाले सर, ही सर्व फॅमिली आपण पाहतात एकत्र. मिहिरा स्पोर्ट ही कावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात आणि आपण एक चांगली ए पोल मधली लढत पाहतात. जो मात्र सुपर 5चा प्रवास गाठायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी, गत वर्षीचा चॅम्पियन योगेश आणि एका साईडला तुर्बे. जशी मात्र आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आमचे योगेश मडवी मात्र जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थैंक यू सो मच मनोहर. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. आज है मीरा स्पोर्ट्स मोराबे गावदेवी ट्रॉफी 2025 का पर्व अंतिम रात, और अंतिम रात में आप सभी का स्वागत है. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ में ज्वाइंट हो चुके हैं, उन सभी दर्शकों का भी स्वागत. एक तरफ है टीम बामणडोंगरी, दूसरी तरफ है तुर्बे टीम. तुर्बे टीम की बल्लेबाजी की बात करेंगे, जिन्होंने पहले सत्र में केवल 35 रन जोड़े, 36 रनों का टारगेट है. क्रिकेट में कहा जाता है ना, कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला जीतना है तो आपको फाइटिंग बल्लेबाजी करनी पड़ेगी, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. लो स्कोरिंग वाला मुकाबला जरूर है. खेल स्टार्ट, लेट्स प्ले. अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया. इस बार गेंद फील्ड हो तब तक 1 रन पूरा किया. इस सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है. हमारे स्कोर बताते हुए 1 रन, जो कि टारगेट है 36 रनों का. प्रति ओवर की बात करेंगे तो 9.00 की औसत से रन बटोरने पड़ेंगे यहां पर बामणडोंगरी टीम को. सलामी जोड़ी की बात करेंगे तो यहां पर पहुंच चुके सलामी के लिए संदेश गोंदली और तकदीर पाटिल. संदेश गोंदली की बात करेंगे, जिन्होंने 2 दिन पहले उसाट ने मैदान पर बाइक जीती थी. इस बार कैच ड्रॉप, गेंद निकली है लॉन्ग स्टॉप में, बाउंड्री लाइन के पार, 4 रन. करेंगे इस मुकाबले की तो पिछली गेंद के देखिए, जिस तरह से गेंद हवा में उछली थी, फील्डरों के बीच तालमेल नहीं रहा था, उसकी वजह से कैच ड्रॉप हुई और उसके नतीजा मिला कि ये 4 रन आए और इसी 4 के साथ रन संख्या पहुंची 5 रन के ऊपर. अच्छी फील्डिंग की जरूरत है. फिर एक बार लीडिंग एज, इस बार भी कैच ड्रॉप, लगातार 2 बार कैच ड्रॉप. शायद ये मुकाबला जीतना कठिन बनेगा, क्योंकि मैं कहता हूं कि जब भी लो स्कोरिंग वाले मुकाबले होते तो हमेशा आपको स्टैंडर्ड फील्डिंग करनी होती है, अच्छी गेंदबाजी करनी होती है, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होता है, दबाव के ऊपर दबाव, विकेटों के ऊपर विकेटें. ये 5 बातें ना जो हमेशा लो स्कोरिंग वाले मुकाबले को जिताते हैं. और इस बार देखिए 2 गेंद में लगातार 2 कैचेस ड्रॉप. रन संख्या पहुंचे इस समय 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. फिर एक बार बल्ले का हिस्सा, फिर एक बार गेंद निकली है लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, और एक किस्मत का चौका. कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है. संदेश गोंदली को मिला चौका. रन संख्या की टोटल पहुंच चुकी है. दोनों बल्लेबाजों को जीवनदान जरूर मिल चुका है. रन संख्या पहुंची 10 रन, 9 की औसत है. ये देखिए कितनी खूबसूरत गेंदबाजी है, कितनी खूबसूरत गेंदबाजी है. ना उनका साथ दे रहे उनके फील्डर, करे तो करे क्या. गेंदबाज कहेंगे कि ये मुकाबला जीते कैसे, क्योंकि लगातार गेंदबाज अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, ना साथ मिल पा रही है मैदानों के ऊपर उनके फील्डरों की.
रनों की बात करेंगे तो एक रन 22 के स्वरूप में, टोटल की बात करेंगे तो 11 रन पहुंचे। प्रणय मात्रे हमारे साथ में जॉइंट है। 2 मिनिटं आपण पाहिलं तर सन्मानी आमचे श्री विक्रम शेठ बोयटे सर येथे आलेत. त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मयूरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी मध्ये सन्माननीय श्री विक्रम शेठ बोयटे साहेब आपण यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. आपलं सहर्ष स्वागत. चला पंच सामना सुरू करा. आपण सामना स्टार्ट ठेवा. पटाक्यांच्या आतिषबाजी आणि मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खरं तर हे प्रेम आहे आमच्या मयूरदादा मात्रेंवरती आणि या मोरावे स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर तुम्ही गेल्या 5 रात्रीमध्ये पाहिलेत. आजही मान्यवरांचा ताफा तुम्ही पाहिलाय. खरं तर त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. स्पर्धा अंतिम रात्रीमध्ये प्रेक्षक वर्ग पाहतायत. मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. यावेळीचा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत आणि यावेळी चूक नाहीये. झेल टेपली आहे. तकदीर पाटीचा खेळ समाप्त झालाय आणि पहिला धक्का मैदानावरती बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. तर एका विकेटचं पतंग झालंय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या 11. आता धाबांची गरज आहे ती मैदानावरती 36 धाबेचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 म्हणजे 25 धाबेची गरज आहे. 18 बॉलमध्ये संघर्ष करावा लागेल. छत्तीस रनों का टारगेट है मैदान पर. पहले ओवर में रन आए 11, 1 विकेट और अब सेकेंड ओवर गेंदबाजी के लिए तैयार है राकेश निरगुडे. राकेश निरगुडे ओवर नंबर सेकंड करेंगे. जीतने के लिए 18 गेंदे 25 की आवश्यकता है. मेहनत करनी पड़ेगी मैदान पर अब दुर्बे टीम को क्योंकि 18 गेंदे केवल बची है. रन 25. बैकेट पॉइंट में खिलाड़ी तैनात है. 1 रन बनेगा. 1 के साथ टीम आगे बढ़ता पर टोटल 12 रन. नए बल्लेबाज की बात करेंगे तो मैदान पर क्रिश मात्रे मैदान पर पहुंचे हैं. हमेशा ताकतवर बल्लेबाजी मिडिल ऑर्डर में तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है. और अभी भी बात करेंगे मैदान के अंदर संदेश गोंदली जो हमेशा विस्फोटक इनिंग के लिए जाने जाते हैं. आज थोड़े से शांत है. शुरुआत में पहली गेंद में जीवनदान उन्हें जरूर मिला है. 6 बाइक जीती है संदेश गोंदली. आप देख सकते हैं 9 स्ट्राइक एंड पर है. नए बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय स्ट्राइक एंड पर है क्रिश मात्रे. अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली थी. हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को निकाला मिड विकेट की तरफ. जब तक फील्डर आए गेंद को उठाए फेंके तब तक 2 रन आए. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है और 2 के साथ रन संख्या पहुंची है 14 रन. 14 रन जीतने के लिए अभी भी 22 की आवश्यकता है. 16 गेंदे 22 रन. रन और गेंदों के बीच अंतर बहुत कम है. संघर्ष करना पड़ेगा टीम मैदान के ऊपर दुर्बे टीम को क्योंकि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता. ये मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष करना पड़ेगा. इस बार बेहतरीन शॉट क्रिश मात्रे के बल्ले से मिड विकेट सीमारे का पार. ब्रांडेड छक्का. बिल्कुल ये अच्छा शॉट था. बिल्कुल शॉट सिलेक्शन अच्छी थी. ताकत थी. ये देखिए अच्छी गेंद को सम्मान दिया. पॉइंट को बीट किया. इस बार गेंद 1 रन पूरा किया. डबल की कोशिश में थे
उतनी ही लाजवाब फील्डिंग, केवल एक सिंगल आई इस गेंद पर। रन संख्या की बात करेंगे, टोटल पहुंच चुका है 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। जीतने की बात करेंगे तो अब केवल 15 रन चाहिए, 14 गेंदें बची है। मुकाबला मजबूत बनता हुआ अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामनडोंगरी टीम के पक्ष में। शायद उस दिन मुकाबला बैलेंस था और यहां से ही टीम उसाटने पर पहुंची थी बामनडोंगरी और वहां पर जाकर इतिहास बना, चैंपियन बने, बाइक जीती। अच्छी गेंद, विकेटों के पीछे रन लेने की कोशिश में है, फिर एक बार रन पूरा किया। आज तालमेल बिगड़ चुका है पूरी तरह से तुर्बे टीम के फील्डरों का। शुरुआत से अच्छी फील्डिंग दिखाते तो शायद ये मुकाबले में उनकी स्थिति अच्छी होती, मगर फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ा सा खराब रहा इस मुकाबले में। नतीजा अब 13 गेंदे 14 की आवश्यकता है। मुकाबला पूरी तरह से बामनडोंगरी टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। हॅलो, याच दरम्यान आपण पाहिलं तर अर्चित इंटरप्राइजेसचे प्रोपायटर आमचे मिलिंद दादा भोईर उलवे गावचे ते आले, त्याचं देखील सहर्ष स्वागत। इस बार बेहतरीन शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, शानदार चौका आता हुआ और इसी चौके के साथ ओवर की समाप्ति हुई और टीम की टोटल 26। जीतने के लिए 12 गेंदे, केवल 10 की आवश्यकता। बारह गेंदें बची और बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं अर्चित इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा आज टीम को पैक किया जीवदानी स्पोर्ट बामनडोंगरी और भाई टीम जीत की कगार पर खड़ी है। काफी ऊंचाई पाई इस टीम ने, गई 2 सालों से हम बात करेंगे तो जहां पर जाते हैं हमेशा अपनी छाप छोड़ते हैं और एक बात जरूर है कि ये किसी के सामने भी खेलने के लिए तैयार रहते हैं, चाहे घोरसई टीम रहे, चाहे वडवली टीम रहे, वाकलैंड टीम रहे। इसलिए तो ये सबसे बड़ी टीम बनी है। रन संख्या 1 के साथ पहुंचे इस समय 27 पर। जीतने के लिए 9 की आवश्यकता है 11 गेंदों के ऊपर। संदेश ने अब सूझबूझ भरा क्रिकेट खेला, जो कि पहले गेंद में जीवनदान मिलने के बाद उन्होंने सिंगल डबल को ज्यादा ध्यान दिया। दूसरी तरफ क्रिश मात्रे आए, तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए उन्हें जाना जाता है। 1 छक्का 1 चौका, 13 की पारी 4 गेंदों में खेली है। वही क्रिश मात्रे मैदान पर है। फुल टॉस गेंद थी, मिस टाइमिंग है। इस बार शॉर्ट मिड विकेट में खिलाड़ी तैनात, क्रिश मात्रे के पारी का अंत, विकेट नंबर 2। तो टोटल की बात करेंगे तो इस समय रन संख्या बनी है 27, केवल 10 गेंदों में 9 की आवश्यकता है। ये मुकाबला अभी भी बैलेंस है, जहां से सोच बड़ी रखनी पड़ेगी क्योंकि तुर्बे टीम यहां से आने वाली जो गेंदें 4 है, अच्छी गेंदबाजी करते, विकेट निकालते तो मुकाबले में वापसी होगी। हिम्मत रखना पड़ेगा क्योंकि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना पड़ेगा और यही बात छेड़ी थी और यहां से आते ही विकेट मिली है। शुभम पाटिल जैसे आए थे वैसे लौटे मैदान के बाहर। हिम्मत रखी है क्योंकि यह मुकाबला पलटवार हो सकता है। 9 गेंदें 9 की आवश्यकता है। का अंत हुआ, उन्होंने देखा कि हर गेंद में आप सिंगल डबल से मुकाबला हम जीत सकते हैं, वही कोशिश में थे, मगर बल्ले का हिस्सा लेकर गेंद विकेट कीपर की दस्तानों में गई, वहां पर बनी विकेट। अब जीतने की बात करेंगे तो 9 गेंद में 9 रन की आवश्यकता है कि रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा।
तुर्बे टीम हौसला ना गंवाना, क्योंकि यह मुकाबला बन सकता है। सोच बड़ी रखिए, हिम्मत रखिए, क्योंकि ये क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह होता है, कभी भी रंग बदल सकता है। 9 गेंद में 9 की आवश्यकता। अच्छी गेंद सामने की तरफ निकल दिया, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात, 1 रन बनेगा डबल की कोशिश में। यहां दूसरे के लिए दोनों बल्लेबाज पहुंचे, एक ही एंड में पहुंचना पड़ेगा। ये देखिए, ये बात छेड़ी थी कि आपका जो फील्डिंग डिपार्टमेंट है वो काफी खराब है, विकेट बन सकती थी, यहां पर 2 रन बने। आप समीकरण चाहिए 8 गेंद में केवल 7 रन। तालमेल बिगड़ा बल्लेबाजों का, तालमेल बिगड़ा फील्डरों का, और इससे से फील्डिंग होगी तो फिर नहीं जीत सकते मुकाबला। 9 की जरूरत थी, अब 8 गेंद में केवल 7 की आवश्यकता है। 29 रन टीम की टोटल, और इस बार हवा में है, फील्डर तैनात और एक विकेट बनेगी। बल्लेबाज संदेश पाटिल के पारी का अंत हुआ और आप 7 गेंदे 7 की आवश्यकता है। तो जीतने की बात करेंगे, 7 गेंदे बची, 7 रन की आवश्यकता। यही तो बात छेड़ रहे थे कि यहां तुर्बे टीम हौसला गंवा चुकी है। बुलंद हौसले के साथ ये मुकाबला खेलती, विकेट लेती, शुरुआत से यहां पर अच्छी फील्डिंग डिपार्टमेंट होती तो शायद ये मुकाबले में आप तुर्बे टीम की मजबूत स्थिति होती, क्योंकि शुरुआत में पहली 2 गेंदों में 2 जीवनदान मिले थे, और उसके बावजूद देखिए ना, यहां पर बल्लेबाजी अच्छी देखने मिली थी, जो कि क्रिश मात्र 1 चौका 1 छक्का, और तकदीर पाटिल ने 1 चौका दागा। अभी भी संदेश गुंदली मैदान पर है, क्योंकि ये इस टीम की रन मशीन है। जब तक संदेश गोंदली है तब तक यहां पर बामन डोंगरी टीम जीत का सपना रखेगी, क्योंकि ये मुकाबला जीतेंगे तो इस प्रतियोगिता की किमान एक तो ट्रॉफी लेकर जाएंगे। हमेशा इस टीम की नजर पहले नंबर की ट्रॉफी के ऊपर होती है, और आज भी वही सोच के साथ है, मगर जीतने के लिए 7 गेंद में 7 की आवश्यकता। अंतिम गेंद इस ओवर की, अच्छी गेंदबाजी जरूर हुई है, जो कि हेमंत पाटिल 3 विकेट लिए इस ओवर में। फिर एक बार अच्छी डिलीवरी, शानदार गेंदबाजी, शानदार कमबैक हुआ है। अब आखिरी ओवर में 7 रन की आवश्यकता है। कई हार बाकी है, कई जीत बाकी है, ये मुकाबला अभी भी बाकी है। दर्शक दिल थाम कर ये मुकाबला देख रहे हैं, मगर इसके बाद जो मुकाबला होगा, चैलेंजर चिरले बनाम ओडापन बहाल, सेकेंड राउंड का पहला मुकाबला, उसके बाद सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला होगा एनसीसी उल्बे बनाम मीरा स्पोर्ट्स मोराबे के बीच, और उसके बाद अंतिम मुकाबला, और उसके बाद सुपर 5 के मुकाबले। मयूर दादा मात्रे मीरा स्पोर्ट्स आयोजित गावदेवी ट्रॉफी, पिछले साल ग्राउंड बनाया, पिछले साल ट्रॉफी रखी, इस साल बहुत बढ़िया आयोजन। अभी भी ऑनलाइन मुकाबले की बात करेंगे तो 3000 दर्शक ये मुकाबला ऑनलाइन देख रहे हैं। सभी मेरे प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे। उल्वान नोट की सबसे बड़ी ट्रॉफी आप देख रहे हैं, गावदेवी चषक 2025 का पर्व क्रिस्टल ट्रॉफी अंतिम रात है, और अंतिम रात के ये कई मुकाबले। बामन डोंगरी बनाम तुर्बे एक बड़ा मुकाबला है, और ये मुकाबला जीतकर टीम क्वालिफाई होगी सुपर 5 के लिए। सपना तो दोनों टीम ने सजाया है, मगर अभी भी मुकाबला बैलेंस है। यही कहा था कि मैंने, तुर्बे टीम की मिसफील्डिंग अभी भी उनके लिए सता रही है, मगर अभी भी वक्त है यहां से कि आपको सुधार लाना पड़ेगा। आखिरी 6 गेंदें, जीतने के लिए 7 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, लीडिंग एज, विकेटों के पीछे काम तमाम। यही बात कही थी कि अभी भी हौसला बुलंद रखिए, यह मुकाबला बन सकता है, क्योंकि यह क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह बदलता है। और फिर एक बार मुकाबले का रुख बदला है। अंतिम 5 गेंदें जीतने के लिए अब चाहिए 7 रन। ये देखिए, ये कैच कितना इंपॉर्टेंट था। संदेश गोंदली का एकमात्र ऐसे बल्लेबाज थे कि
अंतिम गेंद तक रहते तो भी मुकाबला फिनिश करते, मगर सराहना करनी पड़ेगी यहां तुर्बे टीम के गेंदबाजों की। फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ा सा खराब रहा है, मगर उनकी गेंदबाजी सबसे बेहतरीन रही है। 36 रनों का टारगेट था, अभी भी बात करेंगे 5 गेंद में 7 रन की आवश्यकता है। दिल थाम कर दर्शक के मुकाबला देख रहे हैं, तुर्बे बनाम बामन डोंगरी, एक बिग फाइट मुकाबला। यू आर द वॉचिंग बिग फाइट मैच। दोनों बड़ी टीम एक दूसरे के सामने है। जीत की बात करेंगे तो अब 5 गेंद में चाहिए 7 रन की आवश्यकता। हॅलो, नक्कीच योगेश, मी सांगेन की अगोदरचा मॅच देखील आपण पाहिला होता। मिहिरा स्पोर्ट मोराबी संघ देखील अशा प्रकारे सामना जिंकला होता। देखील तुर्बे संघाला प्रयत्न करावे लागतील योगेश। जी हाँ, बिल्कुल पिछला मुकाबला भी इसी तरह था और बिल्कुल आज के सभी मुकाबले शायद ऐसे होंगे, क्योंकि आज है अंतिम रात। कहते ना, हार और जीत हमारे सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। फिर एक बार तैयार है, ये गेंद लेग स्टंप के बाहर। यही तो बात छेड़ी थी कि आप अतिरिक्त रन को बचाना चाहिए, क्योंकि आप तो डिस्टेंस आप 5 गेंद में 7, वो बन गया 5 गेंद में 6, यानी कि 1 का डिस्टेंस है। आप 5 गेंद में एक आध छक्का लगता है तो भी ये मुकाबला जीत सकते हैं। ये इसीलिए तो तालियां बची डगआउट बॉक्स में कि आप 5 गेंदें बचिए, एक आध छक्का आता है तो मुकाबला फिनिश। और नए बल्लेबाज की बात करेंगे तो इस समय आदित्य पाटिल, जो कि 7वें नंबर के विस्फोटक खिलाड़ी जाने जाते हैं, मैदान पर है। इस बार हवा में है, फील्डर पहुंचे गेंद के नीचे, चिड़िया छिप गई खेत में। आदित्य पाटिल के पारी का भी अंत हुआ। फिर एक बार कहानी में ट्विस्ट, कहानी बदल चुकी है। तुर्बे टीम मुकाबले में घुसती हुई। विकेट नंबर की बात करेंगे तो इस समय विकेट नंबर 6। हम जीते, मगर यह मुकाबला जीतकर दोस्तों टीम पहुंचेगी सुपर 5 में, इसलिए बड़ा मुकाबला है। दिल थामकर दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं और आज यह मुकाबला अंतिम गेंदों तक पहुंचेगा। शायद इस ओवर की गेंदें हो चुकी है कुल मिला के 2 गेंदें, यानी कि 4 गेंदें बची, अभी भी 6 की आवश्यकता है। दर्शक दिल थामकर यह मुकाबला देख रहे हैं, स्वागत है सभी का। फिर एक बार हवा में गेंद, वही फील्डर गेंद के नीचे, 2-2 फील्डर। विकेट कीपर ने कॉन्फिडेंस दिखाया था। शायद मुझे लगता है ये कैच उसी फील्डर को देना चाहिए था जिन्होंने पिछली कैच को पकड़ा था। और इस बार देखिए कैच ड्रॉप, रन बनी, एक ऊंचाई बहुत थी और इसके बाद देखिए फील्डर नहीं पहुंचे थे और बिल्कुल हाथ से गेंद निकली। रनों की बात करेंगे तो इस समय टोटल स्कोर 31 रन। जीतने के लिए 5 रन चाहिए 3 गेंदों के ऊपर। 3 गेंदे 5 रन। सभी दर्शक के मुकाबला देख रहे हैं। लो स्कोरिंग वाले मुकाबले भी इस तरह से होते हैं, क्योंकि आज मोराबे नाइट की सबसे बड़ी ये ट्रॉफी आप देख रहे हैं मैदान के ऊपर, गांव ट्रॉफी 2025 का पर्व। शानदार मुकाबला, दर्शकों को जिस तरह से चाहिए वो मुकाबला पूरा हमारा कमेंट्री पैनल प्रणय मात्रे स्कोरर की भूमिका में है। बिल्कुल हमारे साथ में ज्वाइंट है, मैं खुद योगेश मडवी, सभी का स्वागत है। बहुत बेहतरीन लाइव टेलीकास्ट। अच्छी गेंद, इस बार डॉट गेंद की समाप्ति। फिर एक बार या वाइट का इशारा है, शायद सॉरी वाइट का इशारा है। तो वाइट का इशारा आया था शायद। और ये देखिए बड़ी शॉट, इसी के इंतजार में थे बामन डोंगरी टीम के समर्थक और ये आते ही बाहुबली शॉट खेला है। बल्लेबाज भानुदास मात्रे, ये इस टीम की मेन खिलाड़ी है और मुकाबला जीत लिया, शानदार जीत हासिल की है। बड़ा मुकाबला रहा, लो स्कोरिंग वाला मुकाबला था। हेलो, जहां बिल्कुल हमारे 12वें खिलाड़ी जिन्हें भी कूलर मिली थी लकी ड्रॉ के माध्यम से, और उन्होंने कहा कि लगातार तीसरी साल है जो ट्रॉफी के हकदार बन रहे हैं बामन डोंगरी टीम। भानुदास
मात्रे के बल्ले से छक्का आया, यह मुकाबला जीता है यहाँ पर आज अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी टीम. हॅलो, नक्कीच तेजस दादा मात्रे आपली सर्व टीम खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सुपर 5 मध्ये पुन्हा एकदा आमच्या या पर्व तिसऱ्यामध्ये नक्कीच एका ट्रॉफीचं मान ठरलं. मिलिंद दादा भोईर आपले येथे नक्कीच पॅकर्स इथे उपस्थित आहे, जे आपण पाहिला अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामण डोंगरी संघाचे दादांचं देखील स्वागत करूया. आणि आपण या व्यासपीठावरती तर विक्रम शेठ बोयटे सरांचा वाढदिवस साजरा करतो आपण इथे. आज विक्रम शेठ बोयटे सरांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच डीजे सँडी आपण हा गीत आपण इथे चालू करेल. श्री विक्रम शेठ बोयटे सरांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. डीजे सँडी रेडी. चला गाणी लावायचं आहे.